तिला असं म्हणजे बाबासाहेबांनी त्या अशिक्षित होत्या, पण बाबासाहेबांनी कधीच त्यांची अशी म्हणजे अपमानास्पद कधी बोलले नाही की राहू दे, तुला काही समजत नाही, तू कशाला मला सांगते की दारूसाठी काहीतरी मी केलं पाहिजे वगैरे म्हणून. बाबासाहेब त्यांच्या एवढ्या म्हणजे शब्दाचा सुद्धा मान ठेवतात की हो रमू, तू जे सांगते ते बरोबर आहे. अशाच वेळेस बाबासाहेबांचे आंदोलनं, मोर्चे वगैरे चालूच असतात आणि बाबासाहेबांना धमक्यांचे पत्र सुद्धा येत असतात. बाबासाहेबांनी 1935ला येवल्याच्या मुक्कामी घोषणाच केलेली असते की मी हिंदू धर्मात जन्मलो पण मी हिंदू धर्मात मरणार नाही. मग तेव्हाच्या तथाकथित ते जे सवर्ण लोक असतात त्यांना असं वाटते की आता हा माणसाने जर एखादा वेगळाच जर धर्म स्वीकारला तर आपली तर पंचायत होईल. कारण की भीती होती त्यांना. बाबासाहेबांनी त्यांना खूप म्हणजे संधी दिली किंवा तुम्ही, आम्ही जे अस्पृश्य लोक आहे, आम्हाला आमच्या हक्क अधिकारापासून तुम्ही वंचित ठेवू नका. तुम्ही जसे हिंदू आहात तसे आम्ही सुद्धा हिंदू आहोत, म्हणून आम्हाला सुद्धा आमचे हक्क अधिकार मिळाले पाहिजे. पण बाबासाहेबांनी प्रयत्न करून सुद्धा शेवटी बाबासाहेबांना अपयश आले. त्या लोकांनी बाबासाहेबांना स्पृश्य म्हणजे अस्पृश्य म्हणूनच शेवटपर्यंत बाबासाहेबांना अपमानाचे घोट सहन पीत राहावं लागलं. मग बाबासाहेबांनी शेवटी ऐलानच करून टाकलं की मी हिंदू धर्मात जन्मलो परंतु मी हिंदू धर्मात आता म्हणणार नाही. ही त्यांची जी भीमगर्जना होती. त्याच्यानंतर बाबासाहेबांना धमक्यांचे याचे त्याचे पत्र यायला लागले होते. नंतर बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचं आंदोलन केलं. नंतर आपलं चौदार तळ्याचं जेव्हा आंदोलन केलं तेव्हा सुद्धा बाबासाहेबांना खूप धमक्या येत होते जीवे मारण्याच्या, आणि रमाबाईच्या ह्या गोष्टी सगळ्या कानावर येत होत्या. तेव्हा रमाबाईला आतून एक जी अनामिक भीती असते ती भीती रमाबाईला खात होती. आणि ती बिचारी म्हणजे तो पांडुरंग होता, पंढरीचा पांडुरंग म्हणतात ना, विठोबा, त्याला सकडं घालायची की हे पांडुरंगा तू माझ्या नवऱ्याला काही म्हणजे माझ्या पतीला काही होऊ नको देऊ वगैरे, उपास तपास हे ते. कारण की एक महिला असते तिचं आपल्या नवऱ्यापती काय एक म्हणजे आपलेपणाची भावना असते ती महिला समजू शकते. आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी धर्मांतर वगैरे केलेलं नसल्यामुळे आपण तेव्हा हिंदूच होतो, त्याच्यामुळे सगळे संस्कार रमाईवर हिंदूचे होतेच. परंतु एक दिवस रमाबाई बाबासाहेबांना म्हणते की बाबासाहेब मला ना त्या विठ्ठलाच्या दर्शनाला जायचं आहे. बाबासाहेब तेव्हा त्या रमाईला सांगतात. अशिक्षित महिला असल्यानंतर रमाईला समजावून सांगतात आणि ती रमाई सुद्धा ऐकते. बाबासाहेब म्हणतात की रामू, तो विठ्ठल आपल्या अस्पृश्यांना दर्शन देत नाही. त्याच्या पायरीवर जाऊन आपण जर डोकं नाही काही पण आपटलं तरी तो बाहेर येत नाही ना आपल्याला दर्शन देत नाही. त्याच्यामुळे तू हे डोक्यातून काढून टाक त्या विठ्ठलाचं. कारण की त्याला आपली किवच नाही आहे. आपण माणूस आहे म्हणून त्याला त्याचं काही घेणं देणंच नाही. त्याच्यामुळे तू हा डोक्यातून विषय काढून टाक पंढरपूरचा. मी एक असं समतेचं पंढरपूर निर्माण करेल की तिथं कुठल्याच जाती धर्माच्या माणसाला येण्याची मनाई राहणार नाही. आणि तिथून तो येईल आणि तिथून तो समतेची, क्रांतीची, मशालीचं जे म्हणजे प्रेरणा आहे तोच तो तिथून घेऊन जाईल असं ते रमाईला सांगतात. परंतु दुर्दैव 1956 मध्ये बाबासाहेब धर्मांतर करतात पण तेव्हा रमाई आपल्यात नव्हत्या. परंतु बाबासाहेबांनी रमाईचं स्वप्न म्हणूनच म्हणजे ते पांडुरंगाच्या दर्शनाला न जाऊ देता बाबासाहेबांनी दीक्षाभूमी निर्माण केलेली आहे. आणि तिथं काय झालेलं आहे, आपला दीक्षांत समारंभ झालेला आहे दीक्षेचा. मग असंच होत असताना जेव्हा महाडचा सत्याग्रह असतो आणि सगळीकडून म्हणजे तयारी चालू होऊन जाते महाडच्या सत्याग्रहाची. बाबासाहेबांनी तो संग्राम कशासाठी केला महाडचा सत्याग्रह? त्या घाणेरडं पाणी पिल्याने बाबासाहेब खूप महान होणार होते काय? तर नाही. बाबासाहेबांना हे सांगायचं होतं की हे नैसर्गिक जी संपत्ती आहे त्याच्यावर प्रत्येक माणसाचा, त्या हिंदू लोकांचा जेवढा अधिकार आहे तेवढा आमच्या प्रत्येक माणसाचा त्याच्यावर अधिकार आहे. हे दाखवण्यासाठी, आमचे हक्क अधिकार घेण्यासाठी बाबासाहेबांनी तो संग्राम केलेला होता. आणि जेव्हा बाबासाहेब त्यांच्या सगळ्या टीमसह त्या महाडला जाणार असतात तेव्हा रमाई सुद्धा म्हणते बाबासाहेबांना की मी पण तुमच्यासोबत महाडला येईन, आम्ही सगळ्याच जणी तुमच्यासोबत महाडला येणार आहे. तर बाबासाहेब हसून म्हणतात रामू तू तिथं काय करणार आहे, भाषण देणार आहेस काय? तर रमाई म्हणते नाही मला भाषण तर देता येत नाही, परंतु आम्ही तिथं तुम्ही जे म्हणजे सत्याग्रही जे लोक राहणार आहेत तिथं त्यांच्यासाठी आम्ही भाकर तुकड्याची व्यवस्था करू, आम्ही भाकरी वगैरे बनवू आणि त्यांना खाऊ घालू. म्हणजे बघा बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल रमाई म्हणजे इनडायरेक्टली टाकतच होत्या. बाबासाहेब जे जे चळवळीचं काम करत होत्या त्याच्यात रमाई स्वतःहून बाबासाहेबांना सपोर्ट म्हणून उभ्या राहण्याचं काम करत होत्या. म्हणजे त्यावेळची एक महिला, पहिली महिला कार्यकर्ता म्हणून रमाबाईचं हा एक म्हणजे खरंच ती एक महिला कार्यकर्ता होती हे आपल्याला म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आणि रमाई ची तब्येत चांगली नसल्यामुळे बाबासाहेब रमाईला हो तर म्हणतात की हो रामू तुला पण मी घेऊन जाईल. परंतु बाबासाहेब ऑफिसमधून परस्पर तिकडे महाडला निघून जातात. रमाई इकडे सगळी तयारी करून ठेवतात की आम्हाला पण बाबासाहेबांच्या सोबत जायला मिळेल. पण रमाईच्या तब्येतीमुळे बाबासाहेब रमाईला नेत नाही. रमाई निराश होते आणि घरीच राहावं लागते. जोपर्यंत बाबासाहेब घरी येत नाही त्या महाडच्या सत्याग्रहातून, कारण की तिथं बाबासाहेबांवर
हल्ला होण्याची पण चान्सेस होते आणि बहुतेक तिथं म्हणजे त्रास तर झालेलाच होता सगळ्या सत्याग्रहींना. आणि रमाईच्या कानावर वेगळ्याच म्हणजे बातम्या येतात की बा तिथं बाबासाहेबांना मारलं वगैरे असं तसं. तर रमाईचा जीव मुठीत नसतो की माझ्या जर नवऱ्याला काही झालं तर आपल्या समाजाचं कसं काय होईल. म्हणजे रमाई तेव्हा पण देवाला की बाबा पांडुरंगा माझ्या नवऱ्याला काही होऊ नको देऊ, माझ्या नवऱ्याला सही सलामत घरी येऊ दे. बाबासाहेब 2-3 दिवसाच्या मुक्कामानंतर जेव्हा घरी येतात तेव्हा त्या रमाईचा जीव पाण्यात पडतो. आणि अशाच परिस्थितीमुळे रमाई दिवसेंदिवस खंगत 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 तब्येत खूप खालावलेली असते. आणि तरीही त्या महिलांना, आपल्यासारख्या ज्या महिला असतात त्यांना त्या सपोर्ट करतात की हपा आपल्या बाबासाहेब जे तुमच्यासाठी जे स्त्रीमुक्तीचं जे काम करत आहेत त्यासाठी तुम्ही महिलांनी बाबासाहेबांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्यांच्या चळवळीचा तुम्ही एक भाग झाले पाहिजे. म्हणजे रमाई बघा काय करत होत्या, स्वतः काही करत नव्हत्या, म्हणजे स्वतः समोर येत नव्हत्या एक म्हणजे नेता म्हणून, पण महिलांना त्या काय करत होत्या, सपोर्ट करत होत्या की तुम्ही बाबासाहेबांच्या चळवळीचा एक हिस्सा झाले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला वाचता आलं पाहिजे, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, तुम्हाला बोलता आलं पाहिजे. ज्याला बोलता येत असेल त्यांनी भाषणाची तयारी केली पाहिजे आणि बाबासाहेबांच्या चळवळीला मजबूत केलं पाहिजे. मग बघा बरं, रमाई अशिक्षित होत्या पण कोण्या अँगलनी त्या अशिक्षित वाटतात. शिक्षण घेणंच हे खूप काळाची गरज होती हे बाबासाहेबांना माहीत होतं. पण रमाईने जर त्यावेळेस म्हटलं असतं की मला तुमच्या त्या चळवळीशी काही घेणं देणं नाही, माझा संसार फक्त मला सुखाचा पाहिजे, माझे लेकरं बाकरं मला सुखाचे पाहिजे, तर बाबासाहेब आज जे घडले ते घडले असते का? कदापिच नाही. कारण की बायकोनी जर माणसापुढे अडचणी निर्माण केल्या ना, तो माणूस कितीही विद्वान असला तरी तो खचून जाईल आणि नंतर त्याच्यासमोर अडचणी निर्माण होतील, तो त्याचा मेंदू हँग होऊन जाईल. पण रमाबाईंनी सगळं स्वतः सहन करत गेल्या आणि बाबासाहेबांच्या चळवळीला सुद्धा त्यांनी आपल्या म्हणजे जीवाचं रान करून त्या बाबासाहेबांच्या चळवळीला पण त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. खरंच सांगा, अशी रमाई आज आपल्यासाठी जर झटली नसती, खपली नसती, तर आज आपली दशा काय असती. खरंच आपण आज एवढं सुखाचं जे जीवन जगत आहोत, माडी गाडी साडीमध्ये आपण हे एवढं नांदत आहोत, खरंच आपण आज इथं असतो का? आपण एखाद्याच्या वाड्यावर शेणच काढत बसलो असतो, नाही का? रमाबाईंनी स्वतःचं आयुष्याची कुर्बानी देऊन म्हणजे प्रत्येक अँगलनी जर त्या माऊलीच्या गुणाचा जर आपण एक एक पैलू जर बघितला तर म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याला वेगवेगळे अंकुर फुटलेले दिसतात. म्हणजे रमाई फक्त भोळी होती, साधी होती, अशिक्षित होती ह्याच गोष्टी नाही, तर रमाई ह्या धाडसी होत्या, हिम्मतवान होत्या, कष्टाळू होत्या, लहानपणापासून समंजस होत्या. लहानपणी त्या आईने जे बाळकडू पाजलेले होते की बाबू कामाची लाज बाळगू नये, कामाने माणूस मरत नाही तर कामाने माणूस मोठा होतो. म्हणजे रमाई एवढे मोठ्या बॅरिस्टराची बायको जरी झाल्या तरी त्यांनी कधी शेणगौऱ्या वेचण्यासाठी असा कमीपणा मानला काय? नाही. कारण की आपण इज्जतनं आपलं पोट भरतो. या मागे ती माऊली म्हणजे ती एक शिलवान अशी माऊली होती जिने कधीच आपल्या पदराला कुठलाच खराब बाबतीत डाग लागू दिला नाही. इतकंच काय, तर जेव्हा रमाईची परिस्थिती इतकी हालाकीची असताना बाबासाहेब विलायतेत असतात आणि बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्यांना सांगतात की घरी जाऊन बघा, घरची परिस्थिती नाजूक आहे आणि काहीतरी मदत होत असेल तर तुम्ही रमाईकडे जाऊन काहीतरी मदत करा. तर कार्यकर्ते लोक थैली घेऊन येतात पैशांची की रमाई आम्हाला असं माहीत पडलेलं आहे की घरची परिस्थिती खूप हालाकीची आहे आणि तुम्ही आमच्याकडून हे मदत म्हणून स्वीकारा. तर रमाई त्यांच्या त्या याचं सत्कार म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणतात त्या की हो मी तुमची आभारी आहे, तुम्ही एवढं आम्हाला मदतीसाठी हात दिला, मी तुमची आभारी आहे, परंतु माझ्या समाजाचा पैसा मी माझ्या कुटुंबासाठी नाही खर्च करू शकत. बाबासाहेबांचं तेव्हा एक पत्रक होतं मूकनायक नावाचं, ते बंद पडलेलं असते आणि बाबासाहेब तेव्हा सांगत होते की ज्या समाजामध्ये पत्रक म्हणजे जे पाक्षिक असते वर्तमानपत्रासारखं ते जर नसेल तर त्या समाजाची दशा काय असेल, दिशा काय होईल त्या समाजाची. कारण की आपल्याला समाजाला जर प्रगतीपथावर न्यायचं असेल तर समाजापर्यंत प्रत्येक गोष्ट ही पोचली पाहिजे. याच्यासाठी आपल्या समाजात पाक्षिक असणं खूप महत्त्वाचं असते. त्यासाठी बाबासाहेब ते मूकनायक नावाचं पाक्षिक काढतात. परंतु ते तेव्हा बाबासाहेब विलायतेत असताना ते बंद पडलेलं असते. रमाई म्हणते हा पैसा तुम्ही मला जो आणलेला आहे माझ्या घर म्हणजे खर्चासाठी आणलेला आहे मदत म्हणून, तर हा पैसा आम्ही घर खर्चासाठी न घेता तुम्ही हे ते मूकनायक पाक्षिक चालू करण्यासाठी हा पैसा खर्च करा. म्हणजे बघा ती एक अडाणी बाई किती दूरदृष्टी ठेवते. नवरा विदेशात बसलेला आहे शिक्षण घेण्यासाठी आणि ती माऊली एखादी ती जाऊच त्या रमाईला म्हणते की रामू आपल्या घरातली परिस्थिती एवढी खराब आहे आणि आपल्याला त्यांनी पैसा आणलेला आहे आपल्या घर खर्चासाठी, तो तू अशा वेळेस घ्यायला पाहिजे कारण की आपली परिस्थिती खूप नाजूक चालली आहे. पण रमाई म्हणतात नाही, आपण
काटकसर करू, आपण शिल्लक मेहनत करू, परंतु आपण समाजाचा पैसा आपण स्वतः तो खायचा नाही. आजची परिस्थिती बघितली तर बघा बरं काय चालू आहे. तर खरंच आपण रमाईसारखी प्रामाणिक आहो का? रमाईमध्ये प्रामाणिकपणाचा सुद्धा गुण होता. एखादी लालची बाई असती तर काय केलं असतं, घेतलं असतं गठोडून ठेवून दिलं असतं. जोपर्यंत माझा नवरा येत नाही तोपर्यंत माझ्या घराचा प्रपंच मी चालवेन. पण रमाबाईंनी कधीच म्हणजे लालचीपणाची पण हाव ठेवलेली नाही. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून रमाई किती महान असं व्यक्तिमत्व आपल्या समाजातून निर्माण झालेलं आहे की ज्या परिस्थितीत त्यांना कशाचीही त्यांनी अपेक्षा जर केली असती, बाबासाहेबांनी म्हटलं असतं की मला समाजाचं काही घेणं देणं नाही, मला माझा परिवार, माझी बायको, माझं घर, मी बॅरिस्टर आहो, मला आता कशाचीच कमी नाही, तर आज आपण काय काय असतो आपण आज. बाबासाहेबांनी पण तेवढ्याच खस्ता खाल्ल्या जेवढ्या रमाबाईंनी खाल्ल्या. बाबासाहेबांनी त्यांचं शिक्षणाचं क्षेत्र सांभाळलं, रमाबाईंनी त्यांचा संसाराचा संघर्ष हा सांभाळला. त्यातूनच आज आपला हा म्हणजे समाज एवढा फुलला फुललेला आहे. आणि मला सुद्धा त्या म्हणजे मातेची एक काय म्हणतात आपण काहीतरी देणं लागतो, यासाठी आम्ही सुद्धा सगळे कार्यकर्त्यांची आमची टीम भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून गावोगावी बाबासाहेबांच्या समाजाचा म्हणजे गावोगावी हा संदेश पोहोचवण्यासाठी आम्ही फिरत असतो की आपल्या समाजाचं साठी आपलं पण काहीतरी देणं लागते. आपलं सगळं झालं म्हणून आता आपण विसरलो, हे कदापिही आपल्याकडून होता कामा नये. कारण बाबासाहेबांनी जर हा एवढा संघर्ष स्वतःच्या डोक्यावर जर घेतला नसता तर म्हणजे आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही आपली परिस्थिती काय असती. म्हणून आज मी तुम्हाला इथून एकच आवाहन करणार आहे की महिलांनो, आपण रमाई तर नाही होऊ शकत, आपल्यातले बाबासाहेबही नाही होऊ शकत, पण आपण त्यांनी आपल्याला जो सन्मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर आपण नक्कीच चालू शकतो. त्यासाठी प्रत्येक महिलेने अशी मनाशी एक खुणगाठ बांधायची आहे. आता आपल्या जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या महिलांची एक नवीन कार्यकारिणी तयार होणार आहे आणि आपण बाबासाहेबांची आपण तर बाबासाहेबांचे उपकार या जन्मी काय आपल्याला कधी हजारही जन्म मिळाले